आपला हस्तस्पर्श केला आणि प्रत्येकाला आजारातून बरं केलं.
सर्व गावामध्ये खूप लोक वारकरी संप्रदायाचे असल्यामुळं हरिनामाचा गजर या ठिकाणी सर्वत्र होत असे. दत्तप्रभूंची सेवा सोहळ्यात होत असे, त्यामुळं फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश असायचा. बाकी सर्व लोकांना बाहेरून दर्शन घ्यावं लागत होतं. आणि मग या मंदिरामध्ये जात गेल्यानंतर आपल्याला भजन कीर्तन करण्यासाठी बाहेर बसावं लागतं. याच भावनेतून सर्व गावकऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती आणण्याचं ठरवलं आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली. त्यांच्यासाठी एक देऊळ बांधलं छोटंसं आणि त्या मंदिरामध्ये त्यांची स्थापना केली. त्यानंतर उपासना दत्त मंदिरात आणि भजन, नामसंकीर्तन, हरिपाठ विठ्ठल मंदिरात होऊ लागले. विठ्ठलाच्या समोर गरुड आणि हनुमंत असला पाहिजे आणि म्हणून पुढे हनुमंताची स्थापना करण्यात आली. अशा उत्साहमय वातावरणात सन 1855च्या सुमारास मूळचे कोकणातले परंतु लहान वयात विरक्ती मिळवणारे सिद्ध तपस्वी ईश्वरी साक्षात्कार झालेले संत श्री बाळकृष्ण महाराज तीर्थयात्रा करता करता इथे आले. त्यांची महती सर्व ठिकाणी पसरली, पंचक्रोशीमध्ये पसरली. त्यांनी सर्वांना ईश्वर भक्तीचा उपदेश दिला, आचार विचार शिकवले, सर्वांना सन्मार्गाला लावले. भक्तांची अनेक संकटे ते दूर करीत असत. अनेक तऱ्हेने ते समाजाचा आधार बनले. त्यांचा प्रभाव वाढला. लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. सर्व भक्तांचे ते सद्गुरू बनले. ते मठाचे सद्गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक आग्रहावरून त्यांनी विठ्ठल मंदिरासमोर आपली झोपडी बांधली. तिथे ते वास्तव्य करत असताना लोकांना ज्ञानदानाचे काम करीत असत. आसपासच्या पंचक्रोशीतील अनेक वारकरी त्यांच्या सानिध्यात येऊन भक्तिरसाचा आनंद घेऊ लागले. वारकऱ्यांची दिंडीच त्याने स्थापन केली आणि पंढरपूरला प्रत्येक वर्षी दिंडी घेऊन जाऊ लागले. वारकऱ्यांच्या दिंडीमधून ते वर्षाला पंढरपूरला जात आणि अशीच घटना घडली. अशीच दिंडी निघाल्यानंतर या दिंडीमध्ये अत्यंत आनंदामध्ये महाराज सुद्धा जात होते. परंतु त्यावेळी कॉलरा या रोगाची साथ सुरू होती. महाराजांना त्याची लागण झाल्याची चाहूल लागली आणि आपल्या शिष्यांना सांगितलं की भजनामध्ये रममान व्हा. मी या ठिकाणी देवाचं ध्यान करण्यासाठी बसतोय. आणि मग ते एका जागेवरती बसले. कालांतरानं त्यांची हालचाल बंद झाली आणि त्या भक्तगणांना असं वाटलं का आता महाराज आपल्यामध्ये राहिलेले नाही, त्यांची शरीराची हालचाल काही होत नाही. महाराजांनी आपला देह टाकला असेल, सोडून दिला असेल असं वाटलं. भीती वाटली त्यांना, फार दुःख झाले. परंतु ज्या ठिकाणी ते थांबले होते ते ठिकाण सानपाड्यापासून खूप लांब असल्यामुळं त्यांना परत आणणं शक्य नव्हतं. आणि म्हणून अत्यंत दुःखमय वातावरणामध्ये खिन्न मनाने महाराजांचा देह चितेवर ठेवून त्यांनी महाराजांच्या देहाला अग्नी दिला. महाराजांचा देह पंचतत्वामध्ये विलीन झाला आणि त्यानंतर बाळकृष्ण महाराजांचे बंधू सदाशिवराव हे पुण्यामध्ये वास्तव्य करत होते. महाराजांनी त्यांना दृष्टांत दाखवला की मी या कॉलराच्या आजारापासून बरा होण्यासाठी, तो आजार बरा करण्यासाठी समाधीस्थ असताना शरीराची हालचाल न झाल्यामुळे मी देहत्याग केला असे माझ्या शिष्यांना वाटले आणि म्हणून त्यांनी मला अग्नी दिलेला आहे. यामध्ये त्यांची काही चूक नाही, कारण त्यावेळी माझ्या शरीरामध्ये हालचाल नव्हती आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत दुःखाने माझ्यावरती अंत्यसंस्कार केलेला आहे. मी आता चैतन्य रूपामध्ये आहे. ही मंडळी माझ्या अस्थी आणि भस्म घेऊन गावी जाण्याकरता गाडीने येतील. तू त्यांना भेट, त्यांची समजूत घाल, त्यांचे सांत्वन कर आणि माझ्या जागी
माझ्या पादुका स्थापन करायला सांग. मी तिथे चैतन्य ज्योतीच्या रूपाने वास करीन. या सर्वांना आशीर्वाद देत राहीन. या सर्वांचं दुःख कष्ट मी निवारण करेन. एवढा सगळा दृष्टांत सांगितला. नंतर सदाशिवरावांनी काय केलं, पुणे स्टेशनवरती आले आणि या सर्व लोकांना, या सानपाडावासीय मंडळींना त्यांनी पाहिल्यानंतर सांगितलं की तुम्ही सानपाडावासीय मंडळी आहात का? सर्व लोक, सर्व भक्त विचार करू लागले की यांना कसं काय बरं माहिती असेल की आपण सानपाड्यावरून आलेलो आहोत. या घटनेने ते अवाक झाले. सदाशिवरावांनी महाराजांनी दिलेला दृष्टांत सांगितला आणि त्यांचे सांत्वन केले. अजाणतेपणाने हे घडले आहे, तुम्ही दुःख करू नका. जे होणार होतं ते होऊन गेलं असं सांगून सर्वांना त्यांनी आपल्या घरी घेऊन गेले. 2 दिवस तिथेच थांबवले. महाराजांची सदैव कृपा तुमच्यावर राहील असंही सांगितलं. आपल्या गुरुबंधूचे दर्शन झाल्यामुळे सानपाडकरांना आनंद झाला, समाधान झाले. सर्व लोक सदाशिवरावांना घेऊन सानपाड्याला आले आणि त्यांच्या हस्तेच बाळकृष्ण महाराजांच्या पादुका स्थापन केल्या. त्यानंतर एक शुभ वगळा त्या मंदिरामध्ये सतत येत असे. काही दिवस त्या ठिकाणी थांबत असते आणि काही काळाने तो निघून जात असते. हा चमत्कार सर्वांनी अनेक वेळा पाहिलेला आहे. अशा रीतीने दत्तात्रेयांचा मठ, विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर व बाळकृष्ण महाराजांच्या पादुका ही 4 पवित्र स्थानं पूर्वी या ठिकाणी साध्या पद्धतीमध्ये बांधलेली होती. ही देऊळं साध्या पद्धतीमध्ये होती. हे सर्वांचे श्रद्धास्थान बनले होते. हे स्थान दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झाले असल्याने इथे संत महात्मे व भक्त आकर्षले जातात. विविध अनुभव इथे भक्तांना येतात. इथे पावित्र्यावरती जास्त भर दिला जातो. या स्थानामध्ये कोणी आपले बिराड घेऊन वास्तव्य करू शकत नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे त्यांना संकटे आली आहेत, वाईट अनुभव आलेले आहेत. चांगले अनुभव जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी लोकांनी जावं, कारण या ठिकाणी अतिशय चांगले अनुभव येताना सुद्धा दिसतात आणि भगवंताच्या भक्तीला भुरळ घालणारे हे एकमेव स्थान आहे. इथे मनःशांती होते, कार्याची प्रचिती येते. जो श्रद्धेने येतो तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. अनेक घराण्यांना याचा लाभ झालेला आहे. ही घराणी वातावरणाने उजळून निघालेली आहेत. श्रद्धेने तल्लीन होणाऱ्यांना तसा अनुभव येतो. आपण या ठिकाणी श्रद्धेने तल्लीन होऊन देवाचा अनुभव घ्यावा. इथल्या कणाकणात दैवी प्रेरणा भरलेली आहे. कळत नकळत मन सात्विक आनंदाकडे झुकते. तळमळीने शुद्ध मनाने ध्यान लावता अशी प्रचिती येते. प्रत्येकाने असं करून पाहावं. तुम्हाला यश येणार यात कुठलीही शंका नाही. भक्तांना या ठिकाणी विविध लाभ होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, त्यांच्यावरती संकट दूर होतात. असाच एक प्रसंग आहे. ओवळेगावच्या कादीर बुवांची आई एका असाध्य रोगाने पीडित झालेली होती. अनेक उपाय करून रोग बरा होत नव्हता. बाळकृष्ण महाराजांची तिला महती माहीत होती. महाराजांच्या वास्तव्यापासूनच ती या स्थानाशी जोडली गेलेली होती. कधी कधी ती दर्शनाला येत होती आणि म्हणून तिने या आजारावरती उपचार होत नाही म्हणून तिने महाराजांच्या पादुकांच्या शेजारी झोपडी बांधून राहू लागली. रोज प्रदक्षिणा घालणे, नामस्मरण करणे, भजने ऐकणे, तीर्थप्रसाद घेणे, अंगाला उदी लावणे हे नित्यानं सुरू राहिलं. तिच्या आजाराचे दुःख ती विसरून गेली आणि भक्तीत तल्लीन झाली. आजार बरा झाला. तिची या स्थानावरची श्रद्धा अजून दृढ झाली आणि महाराजांच्या पादुकावर तिने मंदिर बांधले. बाळकृष्ण महाराजांच्या नंतर नाशिक जिल्ह्यातील घोटी गावचे संत प्रल्हाद नारायण देशमुख हे बरेच दिवस इथे आपली तपश्चर्या करून गेले. त्यानंतर तुर्भे गावातील नामयोगिता श्री रामतनुमाता या नित्य नियमाने या ठिकाणी येऊन ध्यानधारणा करीत असत. 1930-31च्या सुमारास सीताराम बुवा हे उपासक येथे आले. सेवाभावी स्वभावाचे
निराहार राहणारे, कोणाकडून काही न मागणारे, जे मिळेल ते घेणारे, असे हे महाराज पहाटे नित्य उठून स्नानादी कर्मे उरकून दत्ताची सेवा करत असत. या ठिकाणी दर्शनासाठी खूप लोक यायचे. त्यामुळं आपल्या आराधनेमध्ये कोणताही कशाचाही खंड होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, दत्तपादुकांच्या जवळच उत्तरेला एक दगड ठेवला आणि त्या दगडावरती ते ध्यान करू लागले. त्यांचं मन त्या दगडावरती ते दत्तप्रभूंच्या भक्तीत लावू लागले. ते कधीही विचलित होत नसत, तेवढी श्रद्धा त्यांची त्यावेळी होती. यावेळी कुक्षेत गावचे श्री गोविंद बाळू पाटील व सानपाड्याचे श्री धाका माया ठाकूर हे दोघे त्यांची सेवा करत असत. बुवांचा मुक्काम इथे काही दिवस राहिला. त्यावेळी हे दोघेजण त्या ठिकाणी सेवा करत असतात. नंतर ते सानपाड्याच्या डोंगरावर चढून पलीकडच्या कड्यावर असलेल्या जोग्याच्या मठीत जाऊन राहिले. या डोंगराच्या पायथ्याशी रोहिंजन आणि किरवली ही गावे आहेत. इथे त्यांना लोकांचा त्रास झाल्यामुळे त्यांनी हे स्थान सोडलं. त्यानंतर ते कुठे गेले कुणालाच कळले नाही. 1955 साली अंबरनाथचे श्री संत वालावलकर आपल्या शिष्यांसह इथे येऊन त्यांनी पारायणे, अनुष्ठाने, यज्ञ केला. या मंदिरामध्ये पूर्वीपासून सोहळ्याने पूजा होते. या मंदिरातील पुजारी रोज पहाटे 4च्या सुमारास अत्यंत श्रद्धेने सोहळ्यामध्ये राहून देवांची पूजा करतात. भक्तगण रोज या मंदिरामध्ये येतात दर्शनासाठी. नामस्मरण, ध्यान, प्रदक्षिणा या ठिकाणी सर्व कर्मे, शुभकार्ये चाललेली असतात. सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेला आरती होते. भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आरतीलाही उपस्थित असतात. त्याचबरोबर या मंदिरामध्ये आज खूप मोठा विस्तार झालेला आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भला मोठा परिसर आहे. मंदिरही अगदी विस्तीर्ण ज्याचा कायापालट झालेला आहे. आता या मंदिरामध्ये सर्वजण जाताना, बाहेरूनच जाताना स्वच्छ होऊन जातात, आपले पाय वगैरे धुवून जातात. त्यानंतर विठ्ठल मंदिरामध्ये पहिल्यांदा गणेशाचं दर्शन होतं. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतं. त्यानंतर साईबाबांचं दर्शन होतं. शनी मंदिराच्या इथे, हनुमानाच्या मंदिराच्या इथे हनुमंताचं दर्शन होतं. महादेवाचं दर्शन होतं. बाळकृष्ण महाराजांच्या पादुकांचं दर्शन होतं. शनी महाराजांचं दर्शन होतं. त्याचबरोबर प्रभू दत्तात्रेयांचेही दर्शन होतं. दत्तात्रेयांच्या पादुकांच्या पाठीमागे एक उंबराचं झाड आहे. कारण दत्तप्रभू स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती या सिद्ध पुरुषांनी औदुंबराच्या झाडाखालीच आपली ध्यानधारणा केलेली आहे आणि ते सिद्ध झालेले आहेत. त्यामुळं या औदुंबराच्या झाडाखाली ते नेहमी वास करत असतात. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी दत्ताचं स्थान असेल, श्रीपाद श्रीवल्लभांचं स्थान असेल, नरसिंह सरस्वतींचं स्थान असेल किंवा स्वामी समर्थांचं स्थान असेल, तिथे तिथे तुम्हाला औदुंबराचं झाड दिसेल. या ठिकाणी अनेक श्रद्धाळू भक्त आपली वेगळी वेगळी सेवा या ठिकाणी देत असतात. सायंकाळी, रोज सायंकाळी या ठिकाणी हरिपाठ होतो. गुरुवारी स्वाध्यायी मंडळींचा गीता अभ्यास होतो. भक्त या ठिकाणी आपले जे जे नवस असतील ती पूर्ण करण्यासाठी येतात. कारण हे सिद्ध मुनींचं
दत्तात्रेयांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे स्थान असल्यामुळं या ठिकाणी लोक मोठ्या श्रद्धेने येतात, आपल्या मनातल्या इच्छा सांगतात, त्या त्यांच्या पूर्ण होतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतर ते नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. गुरुवारी या स्थानावरती हजारो लोकांची ये जा असते. हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अत्यंत पवित्र असं हे दत्तात्रेयांचं स्थान आहे. या ठिकाणी प्रभूंच्या पादुकांचं पूजन केलं जातं. खूप लोक या ठिकाणी येऊन आनंदित होतात. त्याचबरोबर या मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे होतात. हे उत्सव साजरे होत असताना चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो. त्या दिवशी हनुमंताची यथासांग अभिषेकासहित पूजा केली जाते. नंतर भजन, कथा वाचन, आरती, प्रसाद होतो. श्री हनुमानाची पालखी निघते. प्रथम मठातील सर्व स्थानांना या पालखीच्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. पूर्वी ही पालखी सर्व गावातून फिरायची, परंतु आता रस्ते फार अरुंद झाल्यामुळं गावात न जाता गावदेवीच्या मंदिरापर्यंत ती पालखी नेली जाते. पालखीबरोबर भाविक भजन करत असतात, नाचत असतात. गावदेवीच्या मंदिरासमोर पालखीच्या स्वागताकरता सारा गाव लोटतो. सर्व स्त्रिया, पुरुष, अबाल, वृद्ध या ठिकाणी येत असतात. स्त्रिया आरत्या घेऊन फुले नारळ वाहून ओवाळणी करतात. दुसऱ्या दिवशी गावात गावदेवीची यात्रा असते. ही दोन्ही स्थाने श्रद्धेने एकमेकाशी बांधलेली आहेत. मठस्थानातील कोणतीही मोठी मिरवणूक जेव्हा असते तेव्हा देवीच्या मंदिरात मानवणी करायची इथली प्रथा आहे. दुसरा उत्सव आहे आषाढ महिन्यामध्ये श्री विठ्ठल मंदिरातील आषाढी एकादशीचा. सकाळपासून गावकऱ्यांची व आजूबाजूंच्या लोकांची दर्शनाकरता रीघ लागते. रात्री दिवसभर आणि रात्रभर भजने होतात. श्रावण महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आधी 7 दिवस श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. सकाळी श्री ज्ञानेश्वरीचे पारायण होते. जन्माष्टमीच्या दिवशी आदल्या दिवशी ते समाप्त होते आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा होते, कथा वाचन होतं, जन्मसोहळा होतो, भजने होतात. दुसऱ्या दिवशी काल्याचा उत्सव होतो. यामध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात. त्यांचा त्या ठिकाणी सहभाग असतो. यावेळी बाळकृष्णाची मूर्ती घेऊन सर्व स्थानांभोवती भजन करत 5 प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर प्रसाद होतो. कार्तिक महिन्यात सुद्धा कार्तिक एकादशीला या ठिकाणी अशाच प्रकारची पूजा केली जाते. ही कार्तिक एकादशी श्रद्धेने साजरी केली जाते. आजूबाजूचे भाविक दर्शनासाठी येत असतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीचा उत्सव मोठा थाटामध्ये साजरा केला जातो. या दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस सकाळी श्री गुरुचरित्राचे पारायण असते. आदल्या दिवशी ते पूर्ण होते. एकादशीपासून रोज निरनिराळ्या भजनी मंडळींची भजने, प्रवचनकारांची प्रवचने, कीर्तनकारांची कीर्तने होतात. गावोगावचे लोक या ठिकाणी येत असतात. श्री दत्त जयंतीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक या ठिकाणी दत्ताचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. दत्त जन्मानंतर लोकांचे नवस फेडणे, नारळ हार अर्पण करणे इत्यादी कार्यक्रम सुरू होतात. या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी हजारो भाविक या ठिकाणी जो भंडारा असतो या भंडाऱ्यामध्ये प्रसाद सेवन करतात, प्रसाद ग्रहण करतात. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की आजपर्यंत या भंडाऱ्यामध्ये कधीच कोणती गोष्ट कमी पडत नाही. रात्री गावोगावच्या संगीत भजनी मंडळाच्या भजनांचे कार्यक्रम होतात. त्यानंतर श्री दत्तात्रेयांची पालखी निघते. हा पालखी सोहळाही मोठ्या थाटात साजरा होतो. लोक तल्लीन होऊन त्यात नाचत गाजत सामील होतात. प्रथम सर्व स्थानांना 5 प्रदक्षिणा घालून ही पालखी गावदेवी मंदिराकडे वळते. तिथे सर्व महिला नारळ फुले वाहून ओवाळणी करतात. पालखीचे दर्शन घेतल्याशिवाय महिला आपले
श्री दत्ताचे व्रत सोडत नाहीत. त्यानंतर पालखी मूळ स्थानी परत येते. या परिसरातील हे एकमेव दत्तस्थान असल्यामुळे दूरदूरची पाहुणे मंडळी या उत्सवाचा आनंद व पुण्य लुटण्याकरता या सानपाड्याला येत असतात. सर्व उत्सवामध्ये हा मोठा उत्सव असतो. त्याचबरोबर माघी गणेश जयंतीला या मंदिरामध्ये गणेश दर्शनासाठी सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. गणेश जयंतीचा उत्सव सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला सुद्धा या ठिकाणी भक्त लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात, देवाचं दर्शन घेत असतात. शनिवारच्या दिवशी हनुमंताचं दर्शन, शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात, त्याचा लाभ घेत असतात. मंदिराच्या बाहेर देवाला लागणारी फुलं, तुळस, बेल जे काही असेल ते बाहेरच्या बाजूला मिळत असतं, त्याचीही सोय त्या ठिकाणी आहे. या मंदिरामध्ये भक्तांसाठी पर्वणी असते. हे मंदिर अतिशय शांतताप्रिय असतं. या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला अत्यंत आनंद प्राप्त होतो, अत्यंत आनंद आपल्याला मिळत असतो. कारण दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने हे सिद्ध झालेलं, पावन झालेलं हे स्थान आहे. या मंदिरामध्ये प्रत्येक गुरुवारी, या स्थानावरती प्रत्येक गुरुवारी सायंकाळच्या आरतीनंतर हजारो भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत असतात. दाते या ठिकाणी भरपूर प्रकारचं दान देत असतात. गावातील ग्रामस्थ सुद्धा या मंदिराचं पावित्र्य राखण्याविषयी अतिशय तत्परतेने नेहमी सतत त्या ठिकाणी जागृत असतात. मंदिराचा उत्कर्ष करण्यासाठी ही मंडळी सतत पुढचं पाऊल टाकत असते. कधीही या ठिकाणी अपवित्रता राखली जात नाही. कधीही कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी खोटं काम केलं जात नाही. अशा प्रकारे हे मंदिर अत्यंत पवित्र असं मंदिर या सानपाडा नगरीमध्ये आहे. आपण या पंचक्रोशीत राहत असाल किंवा महाराष्ट्रभर राहत असाल तर जेव्हा केव्हा तुम्ही या नगरीमध्ये याल तेव्हा या दत्तप्रभूंच्या मंदिराला भेट देऊन जा, या ठिकाणचा आशीर्वाद घेऊन जा. आपण जर या पंचक्रोशीत राहत असाल तर किमान गुरुवारी या मंदिरामध्ये येत चला, इथला अनुभव घेत चला. जे लोक सानपाड्यामध्ये वास्तव्य करतात त्या लोकांनी रोज नाही पण किमान गुरुवारच्या दिवशी तरी या मंदिरामध्ये यावं. कारण जसं आपण गाव सोडून आलेलो आहे, आपलं जसं गावामध्ये ग्रामदैवत असतं तसं हे या गावचं ग्रामदैवत आहे आणि त्यांच्याच जागेवरती आपण वास्तव्य करत असतो. त्यामुळं प्रत्येकानं या सानपाड्या नगरीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक भक्तानं या मंदिरामध्ये आठवड्यातून एकदा तरी येण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक दर्शन करण्यासाठी येत असतात. मुंबई किंवा नवी मुंबईमधून ज्या ज्या पालख्या पंढरपूरला जाणारे असेल, शिर्डीला जाणारे असेल, अन्य कुठल्या ठिकाणी जाणारे असेल तर या ठिकाणी आवर्जून येतात. या ठिकाणी थोडा विश्रांती करतात आणि मग पुढे प्रयाण करतात. मुंबई दर्शनासाठी आलेल्या लोकांना या ठिकाणी एक पर्वणी आहे. हे लोक या ठिकाणी वास्तव्यासाठी राहतात. त्यांना ह्या मंदिराकडून, या ग्रामस्थांच्याकडून कुठल्याही प्रकारची कमी पडू दिली जात नाही. असं हे अत्यंत पवित्र स्थान आहे. त्याचबरोबर या मंदिरामध्ये, मंदिराच्या समोर 2 मंगल कार्यालय आहेत.
इतर मंगल कार्यालयांपेक्षा या मंगल कार्यालयामध्ये तुम्हाला थोड्या कमी प्रमाणामध्ये ही मंगल कार्यालये तुम्हाला उपलब्ध होतात. त्यामुळं इकडे लोकांची खूप रीघ असते. भाविकांची सुद्धा या ठिकाणी रीघ असते. आपणा सर्वांना पुन्हा एकदा मी नम्र विनंती करेल की आपण ह्या मंदिराचा, या पवित्र स्थानाचा, सिद्ध स्थानाचा अनुभव घ्यायला जेव्हा केव्हा तुम्ही या नगरामध्ये याल तेव्हा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दत्तप्रभूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण इथला आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. मंडळी, मी हा इतिहास सांगत असताना या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी माझ्यापर्यंत तो इतिहास पोचवला, तो मी सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचं महत्त्व सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अजूनही कोणाला याविषयी काही जास्त माहिती असेल तर ती पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. वाणीतून एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर तो शब्द आपल्या मनामध्ये रोखून धरून ठेवू नका. आपली कृपा माझ्यावरती ठेवा. या पवित्र स्थानाचे महत्त्व सांगत असताना मी ज्या ज्या शब्दांचा प्रयोग केलेला आहे ते शब्द आपण श्रवण करा आणि या स्थानाला भेट द्या. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर ती प्रत्येकाला शेअर करा आणि या स्थानाचं महत्त्व वाढवा. धन्यवाद.